Hello everyone. Let's continue the third topic, that is clinical pharmacy. Okay. In that we are going to get the information today on medication history of the patient. Okay. Why it is important to get the medication history of the patient? Medication history is nothing but the patient's record. Okay. Each and every patient's record is maintained in a big hospital. Okay. This exercise has become more easier due to availability of computers. Okay, make a changes here. Availability of your computers. Okay, we are going to feed up all the kinds of data regarding the patients. The community should be advised to keep medication history right from the beginning of the birth of the child. Okay, आपण मेडिकेशन हिस्ट्री आपण चाइल्ड बर्थ पासून सगळे मेंटेन ठेवू शकतो. ओके, अ हिस्ट्री कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऑफ द पेशंट. मेडिकेशन हिस्ट्री मध्ये काय काय पॉइंट्स असले पाहिजे बघा. हे 13 पॉइंट्स दिलेले त्यांनी कंपल्सरी त्यामध्ये इन्क्लूड असलं पाहिजे. फुल नेम ऑफ युअर पेशंट, जेंडर, डेट ऑफ बर्थ, ब्लड ग्रुप विथ देअर ॲरेज फॅक्टर, इम्युनायझेशन शेड्यूल म्हणजे काय, आपण लसीकरण कधी कधी केलेलं आहे, वॅक्सिनेशनचं शेड्यूल. ओके, लास्ट इयरला तुम्हाला नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल होतं, त्यामध्ये चिल्ड्रन, प्रेग्नंट वुमन किंवा अडल्ट या तिघांचं इम्युनायझेशन शेड्यूल होतं. बूस्टर डोस काही दिलेले आहेत का त्याला, सप्लिमेंट्स, थेरपी डिटेल्स गिवन फॉर द डिसीज, कुठले जुने कुठले आजार असतील त्याला तर त्याचे डिटेल्स. ओके, नेक्स्ट आहे हेरिडिटरी डिसीज डिटेल्स, अनुवंशिकता काय असेल तर त्याचे डिटेल्स. एडीआर डिटेल्स म्हणजे कुठल्या पर्टिक्युलर ड्रगचं त्याला रिॲक्शन होतो का, साईड इफेक्ट्स काय आहेत का, त्याला आपण ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन म्हणतो, त्याचे डिटेल्स. सेल्फ मेडिकेशन म्हणजे काही लोकांना स्वतःहून काही मेडिकेशन घेत असतात, त्याचे डिटेल्स. ओके, पिरियडिकली अफेक्टेड बाय एनी डिसीजेस. ओके, जे सिजनल काइंड ऑफ डिसीजेस असतील, म्हणजे जे फ्रिक्वेंटली त्या पर्टिक्युलर पेशंटला होत असेल तसे काही डिसीज असतील तर त्याचे डिसीजचे इन्फॉर्मेशन. काही हॅबिट्स असतील तर हॅबिट्स लाईक ड्रिंकिंग, टोबॅको चेविंग, स्मोकिंग एक्सेट्रा, त्याचे डिटेल्स पण त्यामध्ये मेन्शन असले पाहिजे. अँड ड्रग विड्रॉवल सिम्पटम्स इफ एनी. ओके, ड्रग विड्रॉवल सिम्पटम्स म्हणजे काय, काही हॅबिट फॉर्मिंग ड्रग्ज आहेत ते जर आपण सडनली स्टॉप केलं तर त्या पर्टिक्युलर बॉडीवरती काय इफेक्ट होतं, म्हणजे हातपाय थरथरणे वगैरे किंवा चक्कर आल्यासारखं होणे. जर आपण एखादा ड्रग जो की कंपल्सरी तो कन्झ्युम करत असतो डेली, तर त्यावेळेस आपण अचानक ते जर ड्रग बंद केलं तर ते कुठले सिम्पटम्स तो दाखवू शकतो, त्याचे डिटेल्स यामध्ये मेडिकेशन हिस्ट्रीमध्ये असले पाहिजे. ओके, याचं सिग्निफिकन्स काय होतं बघा, त्याचे फायदे काय होतात जर आपण मेडिकेशन हिस्ट्री जर आपण डिटेलमध्ये त्याचं रेकॉर्ड करून ठेवलं तर काय सिग्निफिकन्स होतात बघा. इट कॅन बी युज्ड ॲज ए गॉज बाय द फिजिशियन फॉर थेरपी. ओके, द वर्ड गॉज मीन्स वॉट हिअर, it can be used as a measurement, okay, by the physician for the next therapy. okay, त्याच्याकडे एक रेकॉर्ड असल्यामुळं तो आतापर्यंत झालेले प्रत्येक डिसीजचं मूल्यमापन करू शकतो आणि त्याच्यानुसारच पुढची थेरपी तो फायनल करू शकतो डॉक्टर. ओके, नेक्स्ट आहे नंबर सेकंड पॉइंट, पेशंट कंप्लायन्सेस फॉर ड्रग कॅन बी स्टडीड. ओके, पेशंट कंप्लायन्सेस मीन्स वॉट, to check the patient whether he is following the medical advices correctly or not is nothing but the patient compliances for that particular diseases. okay, तो पर्टिक्युलर मेडिकल ॲडवाइस फॉलो केलाय की नाही, सगळे मेडिसिन तो वेळेवर घेतो की नाही, हे हा पार्ट या पेशंट कंप्लायन्सेस मध्ये येतो. थर्ड पॉइंट, अ रिझन फॉर एडीआर और एलर्जी कॅन बी अंडरस्टूड. ओके, कुठल्या ड्रगचं त्याला ॲलर्जी आहे का हे सुद्धा आपण स्टडी करू शकतो, किंवा कुठल्या ड्रगचं साईड इफेक्ट्स आहेत का ते आपण कशावरून ठरवू शकतो, मेडिकेशन हिस्ट्रीवर. नेक्स्ट आहे पेशंट रुटीन लाईफ पॅटर्न कुड बी स्टडीड. ओके, लाईफ पॅटर्न आपण समजू शकतो कशावरून, हॅबिट्सवरून, त्याचे ड्रिंकिंग किंवा टोबॅको चेविंगचे काही जर सिम्पटम्स असतील तर त्याच्यावरून सुद्धा आपण लाईफ पॅटर्न्स त्याचं डिसाईड करू शकतो. टू नो द पेशंट करंट अँड पास्ट मेडिकेशन हिस्ट्री. ओके, करंट ॲज वेल ॲज पास्ट मेडिकेशन वरून सुद्धा आपण नेक्स्ट ड्रग थेरपी डिसाईड करू शकतो. लास्ट पॉइंट ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, काउन्सिलिंग बिकम इझियर आफ्टर नोविंग ऑल डिटेल्स टू द फार्मासिस्ट. ओके, काउन्सिलिंग म्हणजे काय, समुपदेशन आपल्याला
सोपं पडतं जेव्हा आपल्याकडं त्या पर्टिक्युलर पेशंटचं सगळे मेडिकेशन हिस्ट्री क्लिअरली मेन्शन असतात. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आहे. ओके, याच्यावरती क्वेश्चन कसं येऊ शकतात बघा. राईट द इम्पॉर्टन्स ऑफ मेडिकेशन हिस्ट्री ऑफ द पेशंट विथ देअर सिग्निफिकन्स, असा क्वेश्चन येऊ शकतो 2 to 3 मार्क्ससाठी अॅन्युअल एक्झाम मध्ये. ठीक आहे, म्हणून हा पॉईंट तुम्ही स्टार मार्क करा. नेक्स्ट पॉईंट आहे रोल ऑफ क्लिनिकल फार्मासिस्ट. ओके, त्यामध्ये 8 पॉइंट्स दिलेले आहेत, ते वन बाय वन बघा. ही प्रिपेअर्स द केस हिस्ट्री ऑफ द पेशंट विच इन्क्लुड्स करंट साइन अँड सिम्टम्स अँड पास्ट हिस्ट्री. ओके, केस पेपर आपण तयार करू शकतो, त्यामध्ये क्लिअरली आपण मेन्शन करू शकतो सध्याचे त्याचे साइन अँड सिम्टम्स आणि त्याचे पास्ट हिस्ट्री. नंबर सेकंड पॉइंट, ही असिस्ट द फिजिशियन अँड द पेशंट इन गेटिंग डायग्नोस्टिक टेस्ट. ओके, आपण फिजिशियनला सुद्धा असिस्ट करू शकतो. असिस्ट म्हणजे काय, ही हेल्प्स द फिजिशियन अँड द पेशंट टू गेट द डायग्नोस्टिक टेस्ट. ओके, डायग्नोस्टिक टेस्ट म्हणजे काय, रोग निदान करणारे जे टेस्ट असतील ते आपण त्यांना सजेस्ट करू शकतो किंवा हेल्प करू शकतो. ही also delivers option on selecting drugs and doses form to the patient for therapy to be followed. ओके, आपण सिलेक्शन ऑफ ड्रग्स सुद्धा आपण फायनल करू शकतो जेव्हा आपल्याला सगळे मेडिकेशन हिस्ट्री जर माहित असतील तर त्या पर्टिक्युलर पेशंटचं. ओके, नंबर फोर्थ, पेशंट काउन्सिलिंग अँड ॲडवाइसेस ड्युरिंग हिज वॉर्ड व्हिजिट. ओके, पेशंट काउन्सिलिंग करू शकतो जेव्हा आपल्याला सगळे क्लिअर पिक्चर असेल तर मेडिकेशन हिस्ट्रीचा. नेक्स्ट आहे पेशंट्स ड्रग मॉनिटरिंग ड्युरिंग हिज स्टे इन द हॉस्पिटल. ओके, म्हणजे आपण कंटिन्युअसली वॉच ठेवू शकतो पेशंटचं ड्रग वरती, म्हणजे त्याचं इफेक्टिव्हनेस आपण चेक करू शकतो. नेक्स्ट आहे डिटेक्ट्स अँड रिपोर्ट्स ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स. ओके, आपण पास्ट हिस्ट्री माहीत असल्यामुळे आपल्याला एडीआर सुद्धा आपण फायनल करू शकतो किंवा आपल्याला जाणून घेऊ शकतो आपण. नेक्स्ट आहे नंबर 7 पॉईंट, कीप्स प्रिस्क्रिप्शन प्रोफाईल रेकॉर्ड्स ऑफ आउट पेशंट. ओके, प्रिस्क्रिप्शन प्रोफाईल रेकॉर्ड सुद्धा आपण मेंटेन ठेवू शकतो, स्पेशली इन केस ऑफ आउट पेशंट जे ऍडमिटेड नाही आहेत अशा पेशंटचं. अँड लास्ट पॉईंट, इट पार्टिसिपेट्स इन क्वालिटी अश्युरन्स प्रोग्राम्स अँड क्लिनिकल ड्रग इन्व्हेस्टिगेशन. ओके, फर्दर त्याचे काही डिटेल्स असतील तर आपण ते सुद्धा आपण करू शकतो त्या पर्टिक्युलर पेशंटच्या पास्ट हिस्ट्रीवरून. ठीक आहे, कळतं. नेक्स्ट पॉइंट आहे डायग्रामॅटिक समरी ऑफ रोल ऑफ क्लिनिकल फार्मासिस्ट. ओके, आपण क्लिनिकल फार्मासिस्ट म्हणून कुठे कुठे आपण पर्टिक्युलर पेशंटला हेल्प करू शकतो बघा, त्याचा एक डायग्राम दिलेला आहे तिने. ओके, आपलं नेमकं रोल कुठे कुठे येऊ शकतो. ओके, पेशंट जेव्हा ऍडमिट होतो एखाद्या हॉस्पिटलमध्ये, पेशंट ऍडमिटेड, ओके, त्यावेळेस आपण ड्रग और मेडिकेशन हिस्ट्री जे आपण मेंटेन ठेवतो त्यावेळेस आपलं रोल ऑफ क्लिनिकल फार्मासिस्ट हे खूप महत्वाचं आहे डेटा रेकॉर्डिंगसाठी. ओके, ड्रग और मेडिकेशन हिस्ट्री, त्याच्यावरूनच आपण साइन अँड सिम्टम्स फायनल करू शकतो. ओके, करंट साइन अँड सिम्टम्स ॲज वेल ॲज पास्ट साइन अँड सिम्टम्स, त्यावरूनच साइन अँड सिम्टम्स वरूनच आपण डायग्नोसिस ठरू शकतो, मीन्स द वे ऑफ ट्रीटमेंट. ओके, त्यावरून आपण फायनल ड्रग थेरपी, ओके, फायनल ड्रग कुठले द्यायचे ते सुद्धा डिसाईड करू शकतो. म्हणजे जेव्हा आपण ड्रग फायनल करतो प्रिस्क्रिप्शन लिहिण्या अगोदर तेव्हा सुद्धा आपला रोल आहे, रोल ऑफ क्लिनिकल फार्मासिस्ट. ओके, हे पॉइंट लक्षात ठेवा जिथे जिथे आपला रोल आहे. ओके, प्रिस्क्रिप्शन लिहिण्या अगोदर सुद्धा आपलं क्लिनिकल फार्मासिस्टचा रोल आहे. जेव्हा आपण तो पर्टिक्युलर फायनल झालेले ड्रग्ज आहेत, जेव्हा हे रिटर्न ऑर्डर प्रिस्क्रिप्शन जेव्हा आपण फिजिशियन कडून मिळतो तेव्हा डिस्पेन्सिंग करत असताना सुद्धा आपल्याला रोल ऑफ क्लिनिकल फार्मासिस्टची गरज असते. नेक्स्ट पॉइंट आहे पेशंट कंप्लायन्सेस. तुम्हाला मी सांगितलं होतं पेशंट कंप्लायन्सेस म्हणजे काय, टू चेक द पेशंट वेदर ही इज फॉलोइंग मेडिकल ॲडवाइसेस करेक्टली ऑर नॉट. ओके, पेशंट कंप्लायन्सेस पार्ट आहे, तिथे सुद्धा आपला रोल ऑफ क्लिनिकल फार्मासिस्ट महत्व आहे. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट आहे थेरापेटिक रिस्पॉन्स. तो पर्टिक्युलर फायनल केलेले आपले जे ड्रग असतात त्याला तो कसं रिस्पॉन्ड करतो. ओके, डिझायरेबल रिस्पॉन्ड करत असेल, डिझायरेबल म्हणजे काय, हे सगळे जे तुम्ही फायनल केलेले ड्रग आहेत हे जर फायनल असतील म्हणजे जर त्याचं इफेक्ट दाखवत असेल किंवा त्याचे रिझल्ट दाखवत असतील तर तो पेशंट काय होतो, पेशंट डिस्चार्ज अँड कंप्लायन्स इज 0 अँड फीडबॅक देऊ शकतो तो. जर तो पर्टिक्युलर थेरापेटिक रिस्पॉन्स देत नसेल, ट्रीटमेंट रिलेटेड रिस्पॉन्स जर देत नसेल तर त्याला आपण अनडिझायरेबल म्हणतो.
तर तो पर्टिक्युलर पार्ट ADR मध्ये जातो. ADR म्हणजे काय, ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स. ओके, कळतं. इकडे डिझायरेबल आणि अनडिझायरेबल सिलेक्शन करत असताना सुद्धा आपला रोल ऑफ क्लिनिकल फार्मासिस्ट असतो. आणि फायनली जेव्हा तो पेशंट मेडिसिन्स कलेक्ट करतो तेव्हा सुद्धा आपला रोल ऑफ क्लिनिकल फार्मासिस्ट आहे. ठीक आहे, कळतं. नेक्स्ट आहे कन्स्ट्रेंट्स और बॅरियर्स इन डेव्हलपमेंट ऑफ क्लिनिकल फार्मसी इन इंडिया. ओके, असे कुठले बॅरियर्स आहेत बघा जिथं आपल्याला निर्बंध येऊ शकतात क्लिनिकल फार्मसी इंडियामध्ये डेव्हलप करत असताना. ओके, असे काही निर्बंध येऊ शकतात बघा. फॉलोइंग आर द डिफरंट कन्स्ट्रेंट्स फॉर नॉट डेव्हलपिंग क्लिनिकल फार्मसी अप टू द मार्क इन इंडिया. काय रिझन आहेत बघा क्लिनिकल फार्मसी प्रॅक्टिस इंडियामध्ये न डेव्हलप होण्याचे. Number 1 is the career opportunity to clinical pharmacist in India are not proper as per his qualification. ओके, करिअर अपॉर्च्युनिटी खूपच कमी आहेत या क्लिनिकल फार्मासिस्ट मध्ये. ओके, इंडियामध्ये तरी त्याच्या क्वालिफिकेशन नुसार. इट्स फार्मसी प्रोफेशन लॅक इन सेल्फ कॉन्फिडन्स अबाउट वर्किंग ऑन ड्रग थेरपी. ड्रग थेरपी आपण फायनल करत असताना सुद्धा आपल्याला कोणी विश्वासात घेत नाही. ओके. Number 3, drug therapy is mainly given in India by the doctors only. Okay, if pharmacists suggest on drug therapy, it leads to misguide. असं एक मेसेज स्प्रेड करण्यात आलेला आहे की फार्मासिस्ट एखादा ड्रग थेरपी फायनल केला तर तो मिसगाईड केल्यासारखं होईल. म्हणून आपल्याकडे शक्यतो बघा इंडियामध्ये डॉक्टर्सच ड्रग थेरपी फायनल करतात. Number 4 point, there is no scope on application of pharmaceutical knowledge to the patient care including graduate education. Up to graduate education सुद्धा application वरती कोणीच काम करत नाहीये किंवा तसं सिलेबस सुद्धा फ्रेम केलेला गेलेला नाहीये applicationचा पार्ट वरती. ठीक आहे, म्हणून ग्रॅज्युएट लोकांना सुद्धा फायनल ड्रग सिलेक्ट करताना सुद्धा खूप प्रॉब्लेम्स येतात किंवा कॉम्प्लिकेशन येतात कारण त्यांना ॲप्लिकेशनचं नॉलेजच नसतं. ओके. Next, number 5, pharmacists should study the needs of patient. Thus, its rate and growth of clinical pharmacy will determined by progressively education and training to the pharmacist. Okay. ह्या सगळ्या पॉईंटचा जर विचार केला म्हणून आपल्या इंडियामध्ये स्पेशली रेट अँड ग्रोथ खूप कमी आहे क्लिनिकल फार्मसीमध्ये. ठीक आहे, कळतं. लास्ट पार्ट आहे क्वेश्चन बँक डिस्कशन. ओके, याच्यावरती एक 6 क्वेश्चन मी सिलेक्ट केलेले आहेत ॲज पर द MSBTA बोर्ड एक्झाम. ओके, त्यामध्ये बघा डिफाईन क्लिनिकल फार्मसी, स्टेट इट्स ऑब्जेक्टिव्ह ऑफ क्लिनिकल फार्मसी प्रॅक्टिस. ओके, 2 to 3 मार्क्ससाठी येतं. स्लाइड नंबर 1 and 5 वरती त्याचं इन्फॉर्मेशन आहे. ओके, ऑब्जेक्टिव्ह. नेक्स्ट आहे डिस्कस द स्कोप ऑफ क्लिनिकल फार्मसी इन डिटेल. ओके, स्कोप तुम्हाला तो चार्ट आणि त्याचे एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. स्लाइड नंबर 3 and 4 वरती. राईट द रोल और फंक्शन्स ऑफ क्लिनिकल फार्मसी. स्लाइड नंबर 6 and 7 वरती 3 to 4 मार्क्ससाठी येतो. खूप वेळा विचारलेला हा क्वेश्चन आहे, फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन म्हणू शकतो आपण. क्वेश्चन नंबर 4, राईट अ नोट ऑन मेडिकेशन हिस्ट्री ऑफ द पेशंट. 2 to 3 मार्क्ससाठी येतो. स्लाइड नंबर 6 वरती दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 5, राईट अ नोट ऑन क्लिनिकल फार्मसी. 2 to 3 मार्क्स. स्लाइड नंबर 6 and 7 वरती त्याचं इन्फॉर्मेशन आहे. राईट द कन्स्ट्रेंट्स और बॅरियर्स इन इमर्जिंग द क्लिनिकल फार्मसी प्रॅक्टिस इन इंडिया. ओके, जे काही निर्बंध आहेत, ओके, जे काही अनएक्सपेक्टेड बॅरियर्स आहेत इन इमर्जिंग द क्लिनिकल फार्मसी प्रॅक्टिस इन इंडिया, ते आपण लास्ट स्लाइड वरती बघितलेलं आहे. ठीक आहे, हा पार्ट तुम्ही परत एकदा रिवाइज करा. ओके, कन्स्ट्रेंट्स और बॅरियर्स हे 1 2 3 4 5 पॉईंट्स आहेत. ठीक आहे. डायग्रामॅटिक समरी ऑफ रोल ऑफ क्लिनिकल फार्मासिस्ट हे पाठ करताना पेशंट ऍडमिट पासून ते पेशंट डिस्चार्ज पर्यंत हे सगळे फ्लोचार्ट तुम्ही पाठ करून ठेवा. त्यामध्ये थेरपॅटिक रिस्पॉन्समध्ये डिझायरेबल अनडिझायरेबल जिथे जिथे रोल ऑफ क्लिनिकल फार्मासिस्ट येतात ते मेन्शन करा. त्यामध्ये जिथं आपलं प्रत्यक्षात रोल आहे ते सगळं मेन्शन त्यामध्ये करायचं आहे. मेडिकेशन हिस्ट्रीमध्ये 13 पॉईंट्स कंपल्सरी यायला पाहिजे विथ देअर सिग्निफिकन्स. ओके, रोल ऑफ क्लिनिकल फार्मासिस्ट लिहित असताना तुम्ही हे 8 पॉईंट्स आणि तो चार्ट काढायचा आहे तुम्हाला हा. ठीक आहे, कळतं. थँक्यू. एकदा रिवाइज करा हा टॉपिक. ठीक आहे, आणि काय समजलं नसेल तर विचारा. ठीक आहे, व्हॉट्सअप करा मला. थँक्यू व्हेरी मच.